हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज आम्ही बनवणार आहोत खारी पॅटीस। तर तुम्हा सर्वांना पण त्याची रेसिपी मी दाखवते। लेट्स गो। 4 कप मैदा घ्यायचा आपल्याला याच्यासाठी। चवीनुसार मीठ टाकायचे, 1 चमचा तेल। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून ह्याला मळून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही। तर आपण डो जो आहे तो रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकूयात। आपल्याला याच्यामध्ये अर्धे बारीक केलेले धने पावडर टाकायचे, अर्धवट वाटून घेतलेले जिरे, बडीशोप, आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा हळद, तिखट 2 चमचे। आता आपल्याला याच्यामध्ये मटार टाकायचा आहे। तर आता मटारचा सीझन नाही आहे, त्यामुळे आम्ही मॅप्कोचा वाटाणा आणलेला आहे। तुम्हाला याच्यामध्ये पनीर ॲड करायचं असेल तर तुम्ही पनीरही आणू शकता, ऑप्शनल आहे। तर आपल्याला याला मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। आपण बटाटा मॅश करून घेतलेला आहे मॅशरनी। आता आपल्याला याच्यामध्ये बटाटा ॲड करायचा आहे। ह्याच्यामध्ये अजून टेस्ट येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये शेजवान चटणी ॲड करत आहोत, 1 चमचा, आणि थोडासा सोया सॉस। तर बटाटा ॲड करूयात। ह्याला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला कोथिंबीर आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपण डालडा तूप घेतलेलं आहे आणि बॅटर बनवून घ्यायचं। त्याच्यासाठी आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, तर तो टाकायचा अंदाजाने, आणि त्या पोळीसाठी लावायचं, जेणेकरून त्याला लेअर पडतील आणि ते कुरकुरीत होईल। ह्याच्यासाठी आपल्याला हे बॅटर त्याला लावायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आपल्याला ह्याला। तर अशा प्रकारचं आपलं बॅटर व्हायला पाहिजे। तर आपण याचे 8 गोळे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारचे, आणि त्या 8च्या 4 पोळ्या बनवून घ्यायच्यात एकत्र करून। चला तुम्हाला दाखवते। तर अशाची 4ची 1 पोळी आपल्याला लाटून घ्यायची। ती कशी लाटायची मी ते तुम्हाला सांगते। इथे आपला बटाटा पण रेडी आहे, म्हणजे त्याच्या आतमधलं फिलिंग। तर आपण याला लाटून घेऊयात। अशा 8 चपात्या आपल्याला ह्याच्या लाटून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला ह्याला ते बॅटर बनवून घेतलेलं आहे ते लावायचं आहे। तर आपल्याला ह्याला थोडं थोडं करून लावून घ्यायचं। आता आपल्याला दुसऱ्याला पण लावून घ्यायचंय। आता आपली ही लास्ट लेयर आहे, त्याला पण आपल्याला लावून घ्यायचंय। तर आपल्याला याला गडी घालून घ्यायची अशा प्रकारे, इकडून पण घालायची आणि सेम आपल्याला इथून पण अशा प्रकारे, आणि त्याच्यानंतर ही इथून हे असं आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे। तर चला आपण ह्याला लाटूयात। तर आपण ह्याला लाटून घ्यायचं आहे। मोठं आपण जसा पराठा पोळी लाटतो तशीच लाटू। आपण हे असं लाटून घेतलेलं आहे। आपल्याला ह्याच्या ज्या साईड्स आहेत त्या कट करून घ्यायच्यात। आणि ह्याला स्क्वेअर शेप मध्ये आणायचं आहे। आता आपल्याला याला स्क्वेअर शेप मध्ये बारीक बारीक कापून घ्यायचं आहे। तुम्ही ना याच्यामध्ये पिझ्झा कटरचा वापर केला तरी चालू शकतं।
आमच्याकडे नाही आहे त्यामुळे आम्ही नाही करत आहे. तर आपण ह्याचे 9 पीसेस बनवून घेतलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये हे स्टफिंग भरणार आहे. तर आपण कढईमध्ये तेल ठेवून घेतलेलं आहे. आता आपण या स्टफिंगचा छोटासा गोळा घ्यायचा आहे. तर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आणि याच्यावरती आपल्याला चीज पण टाकायचं. ना याच्यामध्ये चीज ग्रेट केलेलं. ह्याला आपल्याला कढईला पाणी लावून ह्याची अशी घडी घालून घ्यायची आहे. आणि जास्त जोरातही दाबायचं नाही आहे कढईला, कारण त्याच्यामध्ये लेअर पडत नाहीत. तर आपण ह्याला तळून घेऊयात. आपल्याला ह्याला हलवायचं नाही आहे, हे आपोआप वर येतं. तुम्ही बघू शकता ह्याला लेअर कशा आल्यात. तसे लेअर तुम्हाला पण यायला पाहिजे, म्हणजे तुमच्या पॅटीसला अशा पण लेअर यायला पाहिजे. बघू शकता. तर आपण ह्याला काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता पहिलं एवढं चांगलं नाही झालं, बट जे दुसऱ्यांदा केलं ते खूप चांगलं झालं आहे आणि त्याला खूप लेअर पडल्यात. आणि आम्ही हे फर्स्ट टाईम करत आहोत, त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आम्हाला ही रेसिपी जमली की नाही. तर आज माझ्या मम्मीचा बड्डे म्हणून मी तिच्यासाठी हे पॅटीस बनवले. तर मी एवढ्या मेहनतीने बनवले, तर तुम्हाला एक लाईक द्यायला तर बनतोच. तर चला मी तुम्हाला दाखवते खाऊन की कसं झालं आहे. तुम्ही बघू शकता ह्याला लेअर पण आता पडायला लागल्या. तर मी तुम्हाला हे फोडून दाखवते. वाव, तुम्ही बघू शकता आमच्या पॅटीसला लेअर कशा आल्यात. तर चला मी आता याला टेस्ट करून बघते की कशी आहे. मी याला शेजवान चटणी बरोबर खाऊन बघणार आहे. मी हे केलं फर्स्ट टाइम, त्यामुळे मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. तोपर्यंतसाठी बाय.